सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहोत। आम्ही आपणासाठी आज एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहोत। या व्हिडिओचा विषय आहे केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 जिल्हानिहाय निवड यादी तयार करणे व नियुक्ती प्रक्रिया राबवण्याबाबतचं हे पत्र आहे। तर नक्की या पत्रामध्ये केंद्र प्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा जी झाली होती त्याअंतर्गत जिल्हा निवड यादी कशा प्रकारे तयार केली जाणार आहे, नियुक्ती प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला। पहा, दिनांक 4 जून 2026 रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं हे पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 जिल्हानिहाय निवड यादी तयार करणे व नियुक्ती प्रक्रिया राबवणे। त्यासाठी या ठिकाणी काही संदर्भ दिलेत। पहा, संदर्भ क्रमांक 1, संदर्भ क्रमांक 2, 3, 4। त्यानंतर या पत्रामध्ये आता काय सांगितलं ते आपण सविस्तररित्या पाहूया। पहा महोदय, संदर्भ क्रमांक 1 व 2 येथील आदेशांचे व न्याय निर्णयाचे कृपया अवलोकन करावे। यामध्ये पहा, 1, या अनुषंगाने विषयांकित निवड यादी तयार करताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी। अ, शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जिल्हानिहाय उमेदवारांची यादी त्या उमेदवारांना प्राप्त केलेल्या गुणांच्या उतरत्या क्रमांकानुसार सोपवली आहे। सदर यादी शिक्षण संचालक प्राथमिक यांनी सदर पत्र निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 2 दिवसात संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यायचे आहे। यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जिल्हानिहाय उमेदवाराची यादी तयार करायची आहे गुणांच्या उतरत्या क्रमाने आणि सदर यादी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 6 जूनपर्यंत उपलब्ध करून द्यायचे आहे। ब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी प्राप्त झालेल्या यादीचे अवलोकन करून सदर यादी उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या उतरत्या क्रमांकानुसार आहे किंवा कसे याची खातरजमा करावी आणि नसल्यास त्यांच्या स्तरावर योग्य ती सुधारणा करावी। पहा, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ही यादी प्राप्त झाल्याच्या नंतर ती उमेदवाराच्या गुणांकाच्या उतरत्या क्रमाने आहे का नाही ते देखील तपासायचे आहे। क, संबंधित जिल्हा परिषदेने मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 करिता जितक्या पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती त्याच्या 2.5 पट उमेदवार अंतिम निवडीसाठी विचारात घ्यायचे आहेत। त्या उमेदवारांना यादी उपलब्ध झाल्यापासून 5 दिवसाच्या आत एका विशिष्ट दिनांकास कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करायचे आहे। मर्यादित विभागीय स्पर्धा 2025 साठी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्या जाहिरातीमध्ये प्रत्येक जिल्हा परिषदेचे काही पद निश्चित केले होते। तर या पदाच्या 2.5 पट उमेदवार हे अंतिम निवडीसाठी विचारात घ्यायचे आहेत आणि उमेदवारांची यादी उपलब्ध झाल्यानंतर 5 दिवसाच्या आत त्यांना पडताळणी करण्यासाठी पाचारण करायचे आहे। कागदपत्रांच्या पडताळणी आधारे या उमेदवाराची पात्रता व या पात्रतेसोबत जोडलेले तपासणी सूचीप्रमाणे तपासण्यात यावे। सदर तपशील खालील उदाहरणासह स्पष्ट करण्यात। पहा, कागदपत्रांची तपासणी करत असताना नक्की कोणत्या प्रकारचे कागदपत्र तपासायचे आहे त्याबाबतची या ठिकाणी तपासणी सूची देखील दिली आहे। तसेच एक उदाहरण देखील दिलेलं आहे ते पाहूया। पहा, उदाहरण श, या जिल्हा परिषदेने 100 पदाची जाहिरात प्रसिद्ध केली होती व त्यापैकी 4 जागा दिव्यांगासाठी राखीव होत्या। तसेच एकूण 1100 उमेदवार परीक्षेस प्रविष्ट झाले होते। असे गृहीत धरल्यास सर्वसाधारण प्रवर्गासाठी 96 जागा उपलब्ध होतात आणि त्यामुळे 2.5 पट या प्रमाणात गुणानुक्रमे पहिले 240 उमेदवार अंतिम निवडीसाठी विचारात घ्यावेत व त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करावे। तर पहा, या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की एकूण जिल्हा परिषदेची जाहिरातीचे जे पद होते त्या पदांच्या 2.5 पट आपल्याला उमेदवारांना बोलवायचं आहे अंतिम निवड करताना आणि त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी पाचारण करायचे आहे। तसेच दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव 4 जागाकरता 2.5 पट प्रमाणात ज्या उमेदवारांनी दिव्यांगत्वाचा दावा केला आहे अशा उमेदवारांपैकी गुणानुक्रमे पहिले 10 उमेदवार अंतिम निवडीसाठी विचारात घ्यावे व त्यांना कागद पडताळणीसाठी पाचारण करावे। आपल्या सर्वांना माहिती आहे अपंगासाठी 4% जागा राखीव असणार आहेत 100 पैकी, म्हणजे त्यांच्या देखील 2.5 पट म्हणजे 10 उमेदवारांना अंतिम निवडीसाठी विचारात घ्यायचे आणि त्यांचे कागदपत्र पडताळणी करायची आहे। पाचारण केलेल्या उमेदवारांमधून सर्व जागांवर कोणत्याही अपात्रतेमुळे उमेदवाराची निवड होत नसल्यास रिक्त झालेल्या जागाच्या 2.5 पट उमेदवारांना गुणानुक्रमांकानुसार कागदपत्र पडताळणीस पाचारण करायचे आहे। या ठिकाणी टीप पण दिल्या। पहा, सर्वसाधारण यादीत गुणवत्तेनुसार दिव्यांग उमेदवाराचा समावेश होत असल्यास त्यांची नियुक्ती सर्वसाधारण पदा म्हणून गृहीत धरण्यात यावी। अशा उमेदवारांचा विचार दिव्यांगासाठीच्या राखीव पदासाठी करण्यात येऊ नये। उपरोक्त उदाहरणासह दर्शविल्याप्रमाणे पहिले 96 उमेदवार गुणानुक्रमांकानुसार व अन्य सर्व विहित पात्रतेविषयक अटीची पूर्तता करणारे असावेत। त्यानंतर दिव्यांगासाठीच्या विविध वर्गवारीच्या राखीव 4 पदांसाठी उमेदवार दिव्यांगत्वाचा दावा करणाऱ्या त्या वर्गवारीच्या उमेदवारांमधून गुणानुक्रमांकानुसार व अन्य सर्व विहित पात्रतेविषयक अटीची पूर्तता करणारे असावेत। तर या ठिकाणी आपल्याला दिव्यांग उमेदवाराची कशा प्रकारे निवड करायची आहे याविषयीचे सर्व एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला समजून दिलेलं आहे। तसेच उमेदवारांच्या नक्की कोणत्या कागदपत्राची पडताळणी करायची आहे याविषयी आता सविस्तर माहिती पाहूया। 1, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता। 2, नियुक्ती आदेश
पदोन्नती आदेश, सेवेत कार्यरत असल्याबाबतचा सक्षम प्राधिकाऱ्याचा दाखला, सेवा पुस्तकाच्या प्रथम पानाची शासनांकित प्रत, 3 TAT CTET प्रमाणपत्र, गुणपत्रक, उमेदवाराच्या TAT प्रमाणपत्र गुणपत्रकाबाबत शासनता असल्यास त्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून त्याची पडताळणी करण्यात यावी. TAT CET प्रमाणपत्र व गुणपत्रक अधिकृत असल्याबाबत उमेदवाराकडून हमीपत्र घेण्यात यावे. 4 विभागीय चौकशी फौजदारी प्रकरण प्रलंबित चालू नसल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र. 5 संगणक अर्हता प्रमाणपत्र. त्यानंतर 6 लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. 7 उमेदवाराची मूळ नियुक्ती राखीव प्रवर्गातून झाली असल्यास संबंधित जात वैधता प्रमाणपत्र. पुढे 8 हिंदी मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण अथवा उत्तीर्ण होण्यासाठी सूट याबाबतचे प्रमाणपत्र. तसेच स्थायित्व लाभ प्रमाणपत्र. यासाठी उमेदवार पात्र असला तरी असे प्रमाणपत्रे संबंधित प्राधिकाऱ्याकडून विहित मुदतीत निर्गमित होत नाहीत. सबब या प्रमाणपत्रासाठी आग्रह न करता नियुक्तीच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत ती सादर करण्याबाबत उमेदवाराकडून हमीपत्र घेण्यात यावे व तसेच या मुदतीत असे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्यात येईल. ही बाब नियुक्ती आदेशात स्पष्टपणे नमूद करावी. पहा, या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे हिंदी मराठी भाषा सूट प्रमाणपत्र देखील आपल्याला द्यायचं आहे, स्थायित्व प्रमाणपत्र देखील द्यायचं आहे. आणि काही उदाहरणामध्ये असं असू शकतं की प्रमाणपत्र मिळण्यासाठी वेळ लागत असेल तर अशाबाबत 3 महिन्याचा वेळ देखील त्यांना देण्यात येणार आहे. पुढे पहा 9 मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल. सन 2025-26चा गोपनीय अहवाल एखाद्या उमेदवाराच्या बाबतीत अनुपलब्ध झाल्यास सदर वर्ष सोडून त्यापूर्वीचे 5 वर्षाचे गोपनीय अहवाल विचारण्यात घेण्यात यावे. तर आपल्याला गोपनीय अहवाल देखील मागील 5 वर्षाचे लागणार आहेत आणि 25-26चा देखील गोपनीय अहवाल लागणार आहे. जर तो नसेल तर आपल्याला मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल देखील लागणार आहेत. पुन्हा 10 दिव्यांगत्वाचा दावा करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र व UDID कार्ड देखील या ठिकाणी लागणार आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. दिव्यांगासाठीचे आरक्षण हे दिव्यांगत्वाच्या वर्गवारीनुसार लागू आहे. जाहिरातात नमूद करण्यात आलेल्या दिव्यांग वर्गवारीचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद दिव्यांगाच्या अन्य वर्गवारीतून अथवा सर्वसाधारण उमेदवारामधून भरण्यात येऊ नये. सदर पद रिक्त ठेवण्यात यावे. दिव्यांगासाठी जे आरक्षण आहे तर या आरक्षणासाठी जे उमेदवार एखाद्या वर्गवारीमध्ये मिळाला नाही तर ते पद आपल्याला रिक्त ठेवायचं आहे. पुढे या पत्रासोबत जोडलेल्या तपासणी सूचीनुसार व कागदपत्र पडताळणीच्या आधारे अशी पडताळणी पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून 2 दिवसात उमेदवाराची अंतिम निवड सूची तयार करण्यात यावी. अंतिम निवड सूची समाविष्ट असलेल्या उमेदवारांना निवड सूची तयार केल्यानंतर गुणवत्ता क्रमांकानुसार नियुक्ती आदेश व समुपदेशाने पदस्थापना देण्याबाबतचे आदेश पुढील 2 दिवसात निर्गमित करायचे आहेत. तर पहा, या पत्रासोबत जी तपासणी सूची जोडली आहे त्या तपासणी सूचीत नुसार व कागदपत्र पडताळणीच्या आधारे पडताळणी पूर्ण झाल्याच्या दिनांकापासून 2 दिवसात उमेदवाराची अंतिम निवड सूची तयार करायची आहे आणि अंतिम निवड सूचीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांची निवड सूची तयार करताना गुणवत्ता क्रमांकानुसार नियुक्ती आदेश व समुपदेशन पद्धतीने पदस्थापना त्यांना द्यायची आहे. ते देखील म्हणजेच लवकरात लवकर केंद्र प्रमुख भरती आता होणार आहे, या पत्रानुसार आपल्याला स्पष्ट होत आहे. या ठिकाणी आपण जर खाली पाहिलं तर या ठिकाणी दिनांक 4 जून 2026 सोबत तपासणी सूची दिली आहे. खालील बाबीची पूर्तता होत असल्यासच उमेदवार निवडीसाठी पात्र असेल, हे देखील महत्त्वाचं आहे. पहा, प्रशिक्षित उमेदवार शिक्षक इयत्ता 6वी ते 8वी यामध्ये उमेदवार थेट नियुक्ती झाली असल्यास दिनांक 1/1/2026 पर्यंत सदर पदावर त्याची किमान 6 वर्षे कालावधीसाठी शिक्षण सेवक कालावधी धरून सेवा झाली पाहिजे. 2 किंवा अधिक जिल्हा परिषदेमध्ये अशी सेवा झाली असल्यास ती ग्राह्य धरण्यात यावी. तथापि 2 जिल्हा परिषदेच्या सेवेतील अखंड शासन निर्णय ग्रामविकास विभाग 23/5/2023 मधील तरतुदीनुसार 15 दिवसापेक्षा अधिक असू नये, हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमधील अध्यापनाचा अनुभव 6 वर्षे कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राह्य धरण्यात येऊ नये. तसेच दिनांक 3/2/2026 पर्यंत उमेदवाराने TAT CETचा पेपर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पहा, उमेदवार पदोन्नतीने नियुक्ती झाली असल्यास पदोन्नतीनंतर दिनांक 1/1/2026 पर्यंत सदर पदावर त्याची किमान 6 वर्षे कालावधीची सेवा पूर्ण झाली असली पाहिजे आणि उमेदवाराची सेवा 6 वर्षे इतक्या कालावधीत होत नसल्यास संबंधित उमेदवार जर प्रशिक्षित शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी या पदावर यापूर्वी किमान 6 वर्षे कालावधीची सेवा पूर्ण केली असल्यास अशा उमेदवारास पात्र समजण्यात यावे. तसेच 2 दिनांक 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत उमेदवाराने TAT CETचा पेपर 1 किंवा पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. आणि प्रशिक्षित शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी संदर्भात देखील या ठिकाणी काही तपासणी सूची दिली आहे. यामध्ये उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केली असणे आवश्यक आहे. 2 दिनांक 1/1/2026 पर्यंत सदर पदावर त्याची किमान 6 वर्षे कालावधी शिक्षण सेवक धरून पूर्ण झाला पाहिजे. 2 किंवा अधिक जिल्हा परिषदेमध्ये सेवा केली असल्यास 2 जिल्हा परिषदेतील सेवेतील खंड हा 15 दिवसापेक्षा जास्त असू नये.
पुन्हा खाजगी शैक्षणिक संस्थांमधील अध्यापनाचा अनुभव 6 वर्षे कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही. 3 फेब्रुवारी 2026 पर्यंत उमेदवारांनी TAT CTETचा पेपर 1 किंवा 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि या ठिकाणी टीप दिल्यावर शासन शुद्धीपत्रक TAT 2014 यानुसार 3/12/2014 अन्वये प्रशिक्षक शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी करिता पदासाठी जर उमेदवार TAT CETचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असेल तर पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2017 करिता अशी सवलत देण्यात आली होती. या चाचणीच्या आधारे अथवा तत्पूर्वी सेवेत प्रविष्ट झालेले काही शिक्षक केंद्रप्रमुख पदाच्या निवडीसाठी गुणवत्तेनुसार दावेदार असू शकतात. त्यामुळे प्राथमिक शिक्षक इयत्ता 1ली व 5वी या संवर्गातील शिक्षकाने TAT CETचा पेपर क्रमांक 1 आणि 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर ही महत्त्वाची तपासणी सूची आपल्याला या ठिकाणी दिली आहे, ते देखील आपण लक्षात घ्यायचे आहे. तर यानुसार आपण केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 जिल्हानिहाय निवड यादी लवकरच तयार होणार आहे आणि प्रमुख नियुक्ती देखील लवकरच केली जाणार आहे अशा बाबतची माहिती आपल्याला या पत्रावरून मिळते. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.